अगं कुठे चालली घाईत? तू घाईत असेल तर कुठे सोडू का तुला? नाही ताई, राहू द्या, मला 10 मिनिटावरच जायचंय, मी जाईन. बर चला. तेजा ताईंना विचारते. हा वल्लरी बोल ना. मीनाक्षी आली का तिकडे घरी? मीनाक्षी नाही ग. आम्ही सगळीकडे शोधलं, ती कुठेच नाही सापडत आहे. काय? या मुलीला कुठे पाहिलंय का तुम्ही? तुम्ही पाहिलंय? दादा, तुम्ही ह्या मुलीला पाहिलात का कुठे? 2 वेण्या घातलेला, गजरा घातलेला. असेल मीनाक्षी. ते शोधायचं हिला अगं. ए वल्लरी वल्लरी, मिठू इकडे होता मी. या लवकर. काही पत्ता लागला मीनाक्षीचा? नाही ग, काहीच नाही. तुला माहितीये, इथल्या सगळ्या रिक्षावाल्यांना, दुकानदारांना, सगळ्यांना फोटो दाखवतोय आम्ही. मीनाक्षीचा पण काहीच नाही. कोणीच ओळखलं नाहीये तिला. यार, मी पण लिटरली येणाऱ्या जाणार सगळ्यांना विचारलं, पण कोणीच नाही पाहिलं तिला. मी अख्खा एक्झाम सेंटरचा एरिया चेक केला, कुठेच पत्ता नाही लागलाय तिचा. श्वेता ताई, काय झालंय हे सगळं? मीनाक्षी सापडत नाही. हो, मला तेजा बोलली म्हणून मी आले इथे. मला खूप टेन्शन आलं यार. हे सगळं काही नाही, सगळी चूक माझीच आहे. मी मीनाक्षीला घ्यायला जायला पाहिजे होतं. मी कोर्टात का गेले असेल? माझं चुकलंय. मी इतकी इरिस्पॉन्सिबल कशी वागू शकते? परकेची लेक माझ्या जबाबदारीवर इथे आली होती ना. मी का कोर्टात केले? स्वतःची लाज वाटते आता मला. तू काय बोलतेस? तू बरी आहेस ना? तू काय मुद्दाम लेट केलास का कोर्टातून यायला? स्वतःवर दोष घेऊ नकोस प्लीज. एक्झॅक्टली, बरोबर बोलतीये श्वेता. आणि मुळात आपण 5 जणी मिळून शोधतोय ना आता मीनाक्षीला. ती सापडेल असेल इथेच कुठेतरी. ऐका ना, मी काय म्हणते, आत्ता या डिस्कशन मध्ये आपण वेळ नको वाया घालवायला. मला असं वाटतं की आपण आत्ता लगेच तिला शोधायला जाऊया. मी काय म्हणते, आपण डिवाइड होऊयात का? म्हणजे तुम्ही तिघी शोधा, आम्ही दोघी तिला शोधतो. हो चालेल. प्रत्येक आडोसा, प्रत्येक दुकान, प्रत्येक एरिया नीट बघा आणि प्रत्येकाला फोटो दाखवा प्लीज. मीनाक्षी सापडली पाहिजे काही झालं तरी. चला. काय झालं? सापडली नाही? आम्हालाही कुठेच नाही सापडली. श्वेताताई कुठे आहेत? येते. हे बघ, ही बाई आली. हे घे. श्वेताताई काय झालं? नाही यार, काहीच नाही. एक मिनिट. आम्हाला दोघींना मीनाक्षी कुठेही सापडलेली नाहीये. ऐक ना, मी काय म्हणते, एक्झाम सेंटरला ती गेली होती, तिकडनं डायरेक्ट ती तिच्या गावाला नाही ना गेली? नाही, ती असं नाही करणार. ती परस्पर काही नाही करणार आपल्याला सांगितल्याशिवाय. नाही, मलाही तसं वाटत नाहीये. ती तसं नाही करणार. आपल्याकडे एक लास्ट ऑप्शन आहे आता. एक्झाम सेंटरचं CCTV फुटेज चेक करणं. मिठूताई, मी काय म्हणते, तुम्ही एक्झाम सेंटरला जा. तिथलं CCTV फुटेज तुम्हाला कसं चेक करता येईल ह्याची सोय मी करते. आता लगेच पळा. मी लगेच निघते. हो, सावकाश जा. प्रणताई, ओके आहात ना तुम्ही? दम लागलाय फक्त, पण आपण तिकडे शोधूया ना. चला चला. हळू हळू चल. इनको देखा है क्या कहीं पे? नहीं. ओ ताई, ताई ताई ताई, ऐका ना, हे बघा ना, हा फोटो आहे. ह्यांना बघितलंय का तुम्ही? जरा बघून सांगा ना. दादा एक मिनिट. ह्यांना बघितलंय का तुम्ही ओ कुठे? दादा, नाही, जरा नीट बघून सांगा ना प्लीज. या मुलीला पाहिले कुठेतरी. नीट बघा ना दादा फोटो. एक मिनिट, सॉरी, तुम्ही ह्यांना बघितलंय का कुठे? नाही. दादा ऐका ना, तुम्ही ह्यांना बघितलंय कुठे? नाही.
दादा ह्यानं पाहिलं का कुठे इथे? दादा दादा ऐका ना, सॉरी तुम्ही कामात आहात मला माहितीये, पण एकदा फक्त बघा ना, ह्या मुलीला तुम्ही कुठे बघितलंय का? नाही नाही पाहिलं मी. अहो नीट बघा तरी फोटो आणि मग सांगा ना. काय तेच विचारताय? सांगितलं या मला नाही माहिती. अहो पण एकदा अहो अरे काय माणसं आहेत, जाऊ दे. ए, दिसत नाही का तुला? ए काय डोकं खातो यार, जा ना तू तुझ्या वाट्याने. गाडीत मध्ये येते आणि मला सांगते. मी चल, मध्ये चल, आले, चल, मी काम मध्ये कर. आले. हा, चल, चल, तू काम आला कर तुझं. मध्ये. चल. चल, जा पुढे. दादा या मुलीला कुठे पाहिलंय का हो तुम्ही? प्लीज प्लीज एकदा नीट बघा, या एरियामध्ये जवळपास आज दिवसभरात कुठे पाहिलंय का? नक्की नाही बघितलंय. गाडी थांबवा, गाडी थांबवा, गाडी थांबवा. काय करताय? ही मुलगी पाहिली का तुम्ही कुठे? अरे एकदा सांगितलं ना, मला नाही माहिती. चिडण्याचं काही कारण नाही, आधी नीट बघा आणि सांगा कुठे आहे मुलगी, पाहिली का कुठे? नाही, मला माझ्याकडे वेळ नाही, मला जाऊ दे. एक मिनिट, तुमचा टेम्पो उघडा, मला चेक करायचा. का टेम्पो का चेक करायचा? पोलीस आहात का तुम्ही? वकील आहे मी, माझ्याकडे परमिशन आहे. टेम्पो उघडा, नाही नाही, माझ्याकडे वेळ नाही, मला जाऊ दे. टेम्पो उघडा, अहो, बाहेर निघा. अहो, काय करताय तुम्ही? मला जाऊ दे ना. टेम्पो उघडा. हे बघा मी पोलिसांना बोलवी ना इथे आत्ताच्या. दाखवा आधी ओ दादा, तेजाताई, श्वेताताई, प्रेरणाताई, लवकर इकडे या. म्हणजे काय झालं? काय तेजाताई, मला डाऊट आहे की मुली या टेम्पो मध्ये आहेत. काय? एक मिनिट आहे, या टेम्पोवाल्याला आम्ही थांबवलं होतं, त्याला फोटो दाखवून तो आता मला धक्का मारून गेलाय. प्लीज तुम्ही टेम्पो उघडायला मदत करता का माझी? काय? हो हो करते, एकच मिनिट. मीनाक्षी, ए मीनाक्षी, कोणीकडे पाणी आहे का? पाणी मीनाक्षी, बघा कोणाकडे आहे. पटकन प्लीज कोणीतरी. मीनाक्षी, बाकीच्या पण मुली आहेत. ए बाळा, हे घे. ए अगं लता. ए मीनाक्षी, 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 ए बाळा उठ. ऐक ना मीनाक्षी. एक मिनिट, मला वाटतंय त्यांना बेशुद्धीचं औषध दिलंय, त्या नाही उठणार आहेत आता इतक्या लगेच. एक मिनिट, मला असं वाटतंय आपण पोलिसांना इन्फॉर्म करायला हवं, पण त्याआधी तुम्ही प्रेरणाताईंना घेऊन इथून प्लीज सुखरूप जा. नाही नाही, तुला एकटीला सोडून आम्ही कुठेही जाणार नाही. Please माझं ऐका, मी हा टेम्पो घेऊन पोलीस स्टेशनला जाते. तुम्ही प्रेरणाताईंना घेऊन. अगं काय बोलतीयस तू वल्लरी? ही वेळ आहे का सगळ्याची? हे बघा, मुली आता आपल्याला सापडल्यात, ते सुखरूप आहेत. मी त्यांना पोलीस स्टेशनला घेऊन जाते. आता ह्यांना सुखरूप घरी पोहोचवणं. मला एक सांग, तुला एकटीला जमणार आहे काय हो, सगळं? मला जमेल, पण तुम्ही प्लीज आता ह्यांना घेऊन घरी जा. यार हे ऐकतच ठीक आहे. आधी या मुली शुद्धीवर येत आहेत का ते बघूया आपण. मग जाऊया. मीनाक्षी, मीनाक्षी, बाळा, ए बाळा उठ. ए मीनाक्षी, पाहणी मारतेस का अजून? पण मीनाक्षी होत नाहीये. जे काही घडलं ते खूप भयंकर होतं. तो प्रसंग डोळ्यासमोर आला ना तरी थरका फुटतोय माझा. आपली मीनाक्षी आपल्याला या अवस्थेत सापडेल असं असं कधीच वाटलं नव्हतं यार. मला एक गोष्ट लक्षात येते का, खर तर आपण सगळ्यांनीच त्या टेम्पोवाल्याला थांबवलं होतं आणि त्याला प्रश्न विचारला होता. त्याने सरळ सरळ आपल्या तोंडावर आपल्याला सांगितलं की मी या मुलीला कधी बघितलंच नाही, मी तिला ओळखतच नाही. आणि आपण त्याच्यावर विश्वास ठेवला. म्हणजे वल्लरीनी जर त्याला पकडलं नसतं तर आपल्या समोर तो मीनाक्षीला आणि त्या बाकीच्या मुलींना घेऊन पळून निघून गेला असता यार. खरं आहे यार तेजा तुझं. मला तर आता असं वाटायला लागलंय की नेहमी आपल्या आजूबाजूला असं काही घडत असेल का? आणि हे जर सगळं खरं आहे तर खूप भयंकर आहे हे सगळं. हो ना, आपण न्यूजमध्ये किंवा न्यूजपेपरमध्ये नेहमी अशा बातम्या वाचतो ना, मुलं मुली पळवले गेले, किडनॅप झाले, पण आपण ते वाचतो, बघतो आणि सोडून देतो. पण या सगळ्या गोष्टी खरंच आपल्या आजूबाजूला घडत असतात आणि त्याचा सुगावाही नसतो आपल्याला. बरोबर आहे तुझं. आपण आजकाल आपल्या आयुष्यात एवढं बिझी असतो की बाहेर काय घडतंय याच्याकडे लक्षच नसतं आपलं. आता कोण कधी कुणाला कसं फसवेल हे काहीच सांगता येत नाही यार.
अगं पण हे डेंजर आहे यार. आपल्याला अलर्ट राहायला हवं आता. म्हणजे त्या माणसाने काहीतरी सांगितलं आणि आपण त्याच्यावर विश्वास ठेवला. वल्लरी काही सेकंदात तिने त्याचे हावभाव पकडले. आपल्याला पण असं जमलं पाहिजे. म्हणजे तर संकट अगदी आपल्या दाराशी येऊन उभं राहिलं होतं म्हणून आपण त्याला सामोरे गेलो. पण माणसं ओळखायला शिकलं पाहिजे आपण. खरंय तुझं, पटलंय मला. आता कसं वाटतंय बाळांनो तुम्हाला? बरं मला एक सांगा, तुम्हाला असं टेम्पोमध्ये नेलं ते कोण होते? म्हणजे त्यांचा चेहरा, त्यांनी कसे कपडे घातले होते, ते काय बोलत होते, नक्की तुम्ही काय ऐकलंय का? म्हणजे जसं तुम्ही ऐकलं असेल तर मला सांगा. इन्स्पेक्टर साहेब, तुमची परमिशन असेल तर प्लीज मी विचारू का? हो. मीनू, बा तुला काहीतरी आठवतंय का? कोण होती ती माणसं? किती माणसं होती? त्यांनी आपापसात कोणाची नावं घेतली का? काही मेन्शन केलं, कुठे जाणार होते, काही आठवते तुला? अय्यो अक्का, तुम्ही सेंटरमधून बाहेर आलो आणि पुढेच आठवते नाही बघा. हो मीनाक्षी, मीनाक्षी प्लीज शांत हो, नको रडूस. इन्स्पेक्टर साहेब, आपण यांना थोडा वेळ देऊया. हो वल्लरी मॅडम, आम्ही या मुलींच्या पालकांना कॉन्टॅक्ट केलंय. ते आता थोड्या वेळात येतच असतील. बाळांनो, तुम्हाला काही हवं आहे का? तुम्ही आधी शांत व्हा. तुम्हाला आम्ही सगळी माहिती सांगतो. आधी तुमची प्रोसिजर पूर्ण करून घ्या. कॉन्स्टेबल, जा आणि यांची प्रोसिजर पूर्ण करा. चला तुम्ही माझ्या सोबत. मीनू, इन्स्पेक्टर साहेब, या दोघींचे पालक? वल्लरी मॅडम, आम्ही त्यांना विचारलं पण ते आम्हाला काहीच सांगू शकले नाही. काय? त्यांचा घरचा पत्ता, त्यांच्या आईवडिलांचं नाव त्यांना काहीच माहिती नाही. मी एकदा बोलू का त्यांच्याशी? चालेल, विचारा. थँक्यू. बाळांनो, तुमचं नाव काय आहे? कुठून आलात तुम्ही? तुम्हाला मराठी समजतं ना? तुमच्या आईवडिलांचे नाव काहीतरी सांगू शकाल? बरं बरं बरं, शांत व्हा, शांत व्हा, रिलॅक्स. कोणी तुम्हाला आता काही प्रश्न नाही विचारणार. तुम्ही शांत व्हा. मला असं वाटतंय त्या खूप घाबरल्यात, त्या शॉकमध्ये आहेत. आपण त्यांना थोडा वेळ देऊयात. इन्स्पेक्टर साहेब, माहिती नाही का पण या दोन्ही मुलींना रिसेंटलीच मी कुठेतरी पाहिलं असं वाटतंय. पण कुठे ते नेमकं आठवत नाहीये. मॅडम, प्लीज एकदा आठवण्याचा प्रयत्न करा, म्हणजे आपल्याला त्यांच्या पालकांपर्यंत पोहोचता येईल. हो इन्स्पेक्टर साहेब, मी तेच आठवायचा प्रयत्न करते, फक्त लक्षात येत नाहीये मला मी कुठे पाहिलं यांना. मूर्ख, बिंडोक, बेजबाबदार. अरे एक काम सांगितलं ते सुद्धा नीट जमत नाही तुला. हं? असा कसा पकडला गेलास? पहिल्यांदा काम करत होतास? पहिल्यांदा करत होतास नाही ना? मग अक्कल कुठे शेण खायला गेली होती तुझी? कुणी अडवला तुझा टेम्पो? माहित नाही हो मॅडम, मला मी ओळखत नाही त्यांना. अरे मूर्ख माणसा, म्हणजे ती माणसं कशी दिसत होती, काय कपडे घातले होते, काय बोलत होती, काही तरी सांगशील? 4-5 पोरी होत्या आणि त्यातली एक वकील होती, वकील. ओके. हो 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 हो. ए, या मूर्खाला माझ्या नजरेपासून दूर कर, नाहीतर याचं मी काय करेन ना मी सांगू शकत नाही. आणि विचारा याला,
त्या मुली कशा दिसत होत्या, कोण होत्या, संपवून टाका त्यांना. मापात पाप खपत नाही मला. एकीलाही जिवंत सोडू नका. आधी याला घेऊन जा. ओ मॅडम नको. मी काय नाही करणार. ओ मॅडम एकदा चूक झाली माझी. मॅडम फोन आला. हॅलो. हॅलो मंजुषा मॅडम, थँक्यू सो मच. तुम्ही आत्ता यावेळेला माझा फोन उचललात. ॲक्च्युली मला तुम्हाला काहीतरी खूप महत्त्वाचं सांगायचं आहे आणि स्ट्रेंजसुद्धा. काही समस्या आहे का? मी तुला काही मदत करू शकते का? मंजुषा मॅडम, ॲक्च्युली काय झालं आहे, आत्ता मी आणि माझ्या मैत्रिणींनी काही मुलींना काही गुंडांच्या तावडीतून सोडवलं आहे. त्यांचा काय प्लॅन होता, ते मुलींना घेऊन कुठे जाणार होते गॉड नोस, पण आत्ता त्या मुली सुखरूप आमच्यासोबत आहेत. काही मुलींना त्यांचे पालक घेऊन गेल्यात आणि 2 मुली आहेत ज्या तुमच्या आश्रमातल्या आहेत. वल्लरी, अगं काय बोलतेस तू हे? हो मंजुषा मॅडम, तुम्ही खरं काय तेच ऐकताय. मला खरंच काही सुचलं नाही म्हणून मी तुम्हाला फोन केला डायरेक्टली. प्लीज या प्रकरणामध्ये तुम्ही लक्ष घालाल का? हो हो ग, तू खूपच धक्कादायक बातमी दिलीस मला. बिचाऱ्या माझ्या मुली. मला सांग, तू कुठल्या पोलीस स्टेशनला आहेस? मी ताबडतोब येते तिथे. आणि एक विनंती होती तुला, घडलेला प्रकार कृपया कुणालाही सांगू नकोस. काय ना, विनाकारण आश्रमाची बदनामी होईल आणि मुलंही घाबरते. ऑफकोर्स मंजुषा मॅडम, प्लीज तुम्ही काळजी नका करू. मी कोणालाही यातलं काहीही सांगणार नाही आहे, डोंट वरी. आणि मी आता आंबेवाडी पोलीस चौकीत आहे. तुम्ही प्लीज लवकरात लवकर इथे पोचा प्लीज. मी लगेच येते. हां, थँक्यू सो मच. आता जी चूक झाली ती झाली. आता भूमिगत व्हायचं. भूमिगत म्हणजे अंडरग्राऊंड. आणि जोपर्यंत हे प्रकरण निवळत नाही तोपर्यंत कुणाच्याही नजरेस पडायचं नाही. तुम्ही सांगाल तसंच होईल. मी तुमच्या पाया पडतो. मला एकदा माफ करा. अशी चूक पुन्हा नाही करणार. हे पैसे घ्यायचे आणि निघायचं. एक गोष्ट नीट लक्षात ठेवायची, पैसे संपले तरी फोन करायचा नाही. आपोआप तुझ्यापर्यंत पैसे पोचतील. आता याचं काय करायचं ते तुम्हाला चांगलंच माहिती आहे. स्वर्गाचं दार उघडा याच्यासाठी. जमिनीत असा गाडा की कितीही खणला तरी सापडता कामा नये. वल्लू, खरंच तुमच्या सगळ्यांचं कौतुक करू ना तितकं कमी आहे. किती धाडसाचं काम केलंय तुम्ही. नेमकं मी इथे नव्हतो आणि हे सगळं घडलं, नाही तर मी काहीतरी मदत केली असती तुम्हाला. तुम्ही इमॅजिन नाही करू शकत किती वाईट परिस्थिती होती. काय होऊन बसलं असतं याची कल्पनाच करवत नाही. खरं सांगायचं तर मीनाक्षी सापडली हे आपलं नशीब. ती जर सापडली नसती तर काय तोंड दाखवणार होतो आपण तिच्या आई वडिलांना. वल्लू, शांत हो. मीनाक्षी आता आहे ना आपल्याजवळ. मी त्यातच समाधान मानतोय. नाही हो, मला विचार करून भीती वाटते की एवढ्या कोवळ्या मुलींना किडनॅप करणारी गँग आहे आपल्या शहरात. त्या मुली वाचल्या म्हणून आपलं नशीब चांगलं होतं म्हणून सापडल्या त्या. अशा किती मुली गायब असतील, काय अवस्था असेल त्यांची. या मुली जेव्हा सापडल्या ना तेव्हा बेशुद्ध अवस्थेत होत्या. काय औषध दिलं असेल, काय काय करू शकलं असते ते त्यांच्यासोबत. इथे आणल्यानंतर सुद्धा
त्यांना धड बोलता येत नव्हतं, रिॲक्ट करता येत नव्हतं, काय बोलावं सुचत नव्हतं, काही आठवत नव्हतं या मुलींना. त्यांना बघून त्यांच्या आई वडिलांची अवस्था खूप वाईट होती. रडून रडून फार डोळे सुजले होते प्रत्येकाचे. खूप हॉरेबल आहे, खूप हॉरेबल. वल्लू, मला कळतंय तू काय विचार करतेस ते, पण मीनाक्षी सुखरूप आहे ना आपल्याजवळ, यासाठी खरंच आपण देवाचे आभार मानूया. बाकी कसलाही विचार करू नको. बघ, तिला खर्चटलं सुद्धा नाहीये. मीनाक्षी, मीनाक्षी काय झालं बाळा? सगळं ठीक आहे ना? तुला काही होत आहे? त्रास होतोय कसला? हा अय्यो अक्का, माझ्या पोटात दुखते, उलटी सारखं वाटतंय बघा. अहो वल्लू, मी मीनाक्षीला घेऊन घरी जातो, तू थांब इथे. काय की सगळी प्रोसिजर कंप्लीट कर, मंजुषा मॅडमला भेट आणि टेन्शन घेऊ नको. मी घरी जाता जाताच हिला डॉक्टरांकडे घेऊन जातो. ओके, चल मीनाक्षी. सावकाश घे. हो. काळजी. मला फोन करत राहा सतत. कुठे आहेत माझ्या मुली? बाळांनो, आता अजिबात घाबरायचं नाही. हं? अजिबात. मंजुषा मॅडम, होय काय करताय तुम्ही? माझ्या पाया नका पडू प्लीज. मी देवाच्या पाया पडते. वल्लरी, तू देवासारखी धावत आलीस, नाहीतर काय अनर्थ झाला असता ना, मी कल्पनाही नाही करू शकत. आज तू एक स्त्री होण्याचं कर्तव्य पार पाडलेस. माझ्या मनात तुझ्याविषयी जो अभिमान होता त्याची जागा आता भक्तीने घेतली. तुझे किती आणि कसे आभार मानू, तुला कल्पनाही नाहीये. तू कितीतरी मुली आणि त्यांच्या पालकांचं आयुष्य उद्ध्वस्त होण्यापासून वाचवलेस. नेमकी त्यावेळी मी बाहेरगावी गेले होते आणि त्याच दरम्यान या दोघींना दत्तक घेण्यासाठी कोणीतरी जोडपी आली होती. मी चौकशीही करू शकले नाही की ते कोण होते, कुठून आले होते. पण मी तुला आता शब्द देते, ते जे कोणी असतील ना, त्यांची मी आश्रमाकडून चौकशी करेन, नक्की करेन. पण या सगळ्या मागे कोण आहे हे तू शोधून काढ. त्या नराधमांना शिक्षा व्हायलाच हवी. माझी कळकळीची विनंती आहे. मंजुषा मॅडम प्लीज, प्लीज असं माझ्या पुढे हात सोडू नका, मला लाजवू नका. पण एक गोष्ट मात्र नक्की, जो कोणी गुन्हेगार आहे त्याला शिक्षा व्हायलाच हवी. तो पाताळात जरी लपून बसला असेल ना, तरी सुद्धा मी त्याला शोधून काढेन. त्याला जेलची हवा खायला नाही लावली ना, तर मी सुद्धा माझं नाव ॲडव्होकेट वल्लरी मनोज भांबरे लावणार नाही. त्या गुन्हेगारांना शिक्षा होईल, मी तुम्हाला वचन देते.
बिचारी मीनाक्षी, या सगळ्याचा किती मोठा धक्का बसला असेल तिला. काय होऊन बसलंय हे सगळं? ते काही नाही, मी यांना सांगून हिला उद्याच्या उद्या बेळगावला सोडायला सांगते. बरोबर बोलतेस तू वल्लरी. हे पण खरंच, स्वामींची कृपा झाल्यामुळेच मीनाक्षी सुखरूप सापडली आपल्याला. पण काय ग, काही बोलली का मीनाक्षी तुझ्याशी, तुम्ही पोलीस स्टेशन मध्ये असताना वगैरे? म्हणजे तिने कोणाला पाहिलं का, कोणी किडनॅप केलं, कुठे गेले होते ते, कोणाचे चेहरे वगैरे पाहिले का तिने? नाही, तेव्हा ती बेशुद्ध अवस्थेत होती आणि खूप घाबरली होती. बट आय एम शुअर ती जशी स्टेबल होईल, थोडी कम्फर्टेबल होईल ना, तसं हे सगळं कोणी केलंय हे ती आपल्याला फोन करून नक्की सांगेल. वल्लरी, ऍक्च्युली मला तुला एक गोष्ट विचारायची होती. म्हणजे खूप वेळ झाला तो विचार ना माझ्या मनात घुळतोय. मला सांग, तो जो टेम्पोवाला होता त्याला आम्ही सुद्धा सेम प्रश्न विचारला, तू सुद्धा त्याला सेम प्रश्न विचारला. आमच्याशी तो खोटं बोलला ते आम्हाला कळलंच नाही, पण तू मात्र 2 सेकंदात पकडलंस त्याला. कसं? एक्झॅक्टली, जे स्किल तुझ्याकडे आहे ना ते आमच्यापैकी कुणाकडेच नाहीये. अगं, भाजीवाल्याने फसवलेलं सुद्धा कळत नाही मला. त्या टेम्पोवाल्याला तू फक्त एकदाच भेटलीस आणि फक्त 2च प्रश्न विचारलेस, तरी तुला कसं काय सगळं कळलं? कसा डाऊट आला? ए वल्लरी, आम्हाला पण शिकव ना ग हे स्किल. खरंच. आणि मला तर वाटतं या सगळ्या गोष्टी ना सगळ्यांनाच जमायला हव्यात, कारण सगळ्यांनाच हे स्किल जर आलं तर कितीतरी गुन्हे होण्याच्या आधीच थांबवू शकू आपण. त्यामुळे वल्लरी प्लीज, तू शिकव ना आम्हाला हे सगळं प्लीज. खरंय, प्लीज. खरं सांगू का, आज मला तुम्हा चौघींचंही खूप कौतुक वाटतंय. खरं बोललात तुम्ही, हे सगळ्यांनीच शिकायला हवं. इट्स ऑल अबाउट 6th सेन्स. आणि हे स्किल ना आपल्या सगळ्यांमध्ये असतं. फक्त आपल्याला शिकण्याची गरज आहे, थोडं अलर्ट व्हायची गरज आहे. आणि हे मी माझ्या लॉ कॉलेजमध्ये शिकले. ऍक्च्युली मला ज्या मॅमने हे शिकवलंय त्या मॅम कडूनच तुम्ही का नाही शिकत? मी उद्याच त्यांना इथे बोलवते. ठरलं तर तुम्ही 4घी जणी उद्या बुलबुल बागेच्या आवारात जमा. वल्लरी, त्या मॅम येणार आहेत म्हणून आपण इथे आलोय, पण त्या खरंच येतील ना? हो ना, येतील ना ग त्या. नक्की येतील. आमच्या मॅडम आहेत ना, त्यांना अर्ध्या रात्री जरी कोणी मदतीसाठी हाक मारली ना तरी सुद्धा धावत पळत येतात. आता आपलंच घ्या ना, आपली सिच्युएशन जेव्हा मी त्यांना सांगितली तेव्हा त्या कालच यायला तयार झाल्या होत्या, पण मीच त्यांना म्हटलं की लगेच येऊ नका, उद्या सकाळी या म्हणून. काय सांगतेस काय यार? पण पास झालं ना आता. सिक्रेट किती? सांग ना, कोण आहेत त्या? मी जेव्हा लॉ कॉलेजला होते 3rd इयरला, तेव्हा त्यांचे 9 स्पेशल लेक्चर्स अटेंड केले होते मी. अँड आय एम नॉट लाईंग, मला ते लेक्चर्स अजूनही जसेच्या तसे लक्षात आहेत. व्हॉट? वल्लरी, हे सगळं खूप अमेझिंग आहे, पण त्यांचं नाव सांग ना आम्हाला. त्यांचं नाव आहे निवेदिता मॅडम. या कोण? त्याच
निवेदिता मॅम. आई शपथ यार, कसली एंट्री मारली आहे. एक नंबर आहे राव. इथे आपले सायकल चालवायचे वांदे. ह्या बघ. अरे चला हा चल आण. मॅम. अगं वल्लरी, तू काय माझ्या पाया पडतेस? काल तू जे काय केलंस ना ते इतकं भारी आहे की मी तुला सॅल्यूट करणार आहे. वल्लरी, मला खूप अभिमान वाटतो की तू माझी शिष्य आहेस. अशी शिष्या मिळायला सुद्धा भाग्य लागतं. थँक्यू मॅम. आमची वल्लरी आहेच तशी, कुणालाही अभिमान वाटावा अशी. प्रेरणाताई काय बोलताय? बरोबरच बोलतेय ती. ऍक्च्युली ना इथे सगळेजण मला भाई म्हणतात, पण आमच्या गँगची खरी भाई तर आमची वल्लरी आहे. चला, मैत्रिणीचं कौतुक पुरे झालं. आपल्यापाशी वेळ अतिशय कमी आहे. चला या. या ट्रेनिंगचं महत्त्वाचं सूत्र म्हणजे वेळेचं काटेकोर नियोजन करणं. प्रत्येक सेकंड महत्त्वाचा आहे. मी आता तुम्हाला काही ट्रिक्स समजावून सांगेन. त्या जर तुम्ही योग्य रीतीने वापरल्यात तर तुम्हाला माणसं, त्यांच्या सवयी, ते आत्ता इथे येण्यापूर्वी काय काय करून आले हे थोड्याफार प्रमाणात ओळखता येईल. इथे मॅम. ओके, का अतिशय कॉन्सन्ट्रेशन महत्त्वाचं आहे. थँक्यू सो मच मॅम, तुम्ही आलात. प्लीज आत या. पाणी. तुझं नाव काय? मी प्रेरणा वालावलकर. माझा कॅफे आहे, म्हणजे माझा आणि माझ्या नवऱ्याचा. अलीकडे भूक लागते का खूप? प्रेग्नंट आहेस ना? मी मिथिला, नख कुरतडून खायची सवय आहे का तुला? पिंक नेल पॉलिश लावलं होतंस आणि काही गायनी काढलंस, राईट? आज सकाळी खूप लवकर उठली असशील ना? सगळी भांडी धुणी सगळं आवरून यावं लागलं. हो. तेजा, आज घाई नाही झाली का अंघोळ? आज अंघोळीला गोळी? नाही, अंघोळ केली मी, पण घाई झाली यांना कसं कळलं? वल्लरी, तुझ्या सगळ्या मैत्रिणींकडे बघ, एकदम सरप्राईज आहेत सगळ्या. आता हे सगळं मला कसं कळलं हा प्रश्न पडलाय ना तुम्हाला? सांग तूच. नाही, मी त्यांना काही सांगितलेलं नाहीये. ऍक्च्युली मॅम, मी काय म्हणते, तुम्हीच त्यांना सांगा ना. माझ्यापेक्षा जास्त चांगलं तुम्ही एक्सप्लेन करू शकाल. प्लीज. ओके, एक गोष्ट लक्षात ठेवा, आपले नाक, कान आणि डोळे अतिशय तीक्ष्ण असले पाहिजेत. तसं जर असेल ना तर तुम्ही समोरच्याला पटकन ओळखू शकता. त्यांनी काय केलंय काय नाही सहज पकडू शकता. आता बघा, प्रेरणा, तिच्या चेहऱ्यावरती एक प्रकारचा ग्लो आहे. युजली असा ग्लो प्रेग्नन्सीतच असतो.
ती अतिशय जपून चालतेय. आपण सगळ्या जणी वर आल्यानंतर मागावून ती आली. तिच्या सगळ्या हालचालींवरनं मी अंदाज बांधला की ती नक्की प्रेग्नंट आहे. मिथिला, तू जेव्हा नमस्कारासाठी हात जोडलेस तेव्हा तुझी नखं कुरतडलेली दिसली मला. पण तू लावलेलं पिंक नेल पॉलिश तू इतक्या घाईघाईने काढलेस की नखांच्या कॉर्नर मध्ये अजूनही ते नेल पॉलिश राहिलेलं दिसतंय. श्वेता, आता तुझे हात बघ आणि बाकीच्यांचे हात बघा. हिची बोटं जरा ड्राय आणि सुरकुतलेली दिसत आहेत. काय असतं, आपण जेव्हा जास्त वेळ पाण्यात हात घालतो किंवा धुणी भांडी करतो ते आपले हात जास्त वेळ पाण्यात असतात. अशा वेळेला आपली बोटं थोडीशी सुरकुतलेली असतात. आणि एवढं सगळं आवरून तिकडे पोचलीये त्या अर्थी नक्कीच सकाळी लवकर उठली असणार, बरोबर? तेजाने जरा जास्त परफ्यूम मारलंय. त्यामुळे जरा घाईघाईने आंघोळ केल्यावरती जास्त परफ्यूम मारल्यासारखं वाटलं मला, बरोबर? अशा छोट्या छोट्या गोष्टी नोटीस करण्यासाठी नजर तीक्ष्ण हवी, उत्तम ऑब्झर्वेशन हवं. एखाद्याला बघता क्षणी ना स्कॅन करता यायला पाहिजे. घाबरू नका, हे पटकन येत नाही कोणाला, ह्याच्यासाठी खूप प्रॅक्टिस लागते. मॅम, यू आर अमेझिंग. म्हणजे आय मीन ऑल लिटरली. हो, हे सगळं आम्हाला पण शिकवा ना, खूप भारी आहे. खरंच काय परफेक्ट ओळखलंय तुम्ही सगळं. मॅम, मिठूताईकडे बघा ना. आम्हाला पण शिकवा ना प्लीज. त्यासाठी चालेल. तुम्हाला या सगळ्या प्रकरणाचा उलगडा करायचा आहे, शोध घ्यायचा आहे. त्यासाठी तुम्हाला ना एखाद्या डिटेक्टिव्ह सारखा विचार करावा लागेल. एखादा डिटेक्टिव्ह काय करतो, त्याची सर्वात मोठी हत्यार आणि साधनं काय असतात? बंदूक वगैरे नाही, पंचेंद्रिय. नाक, कान, डोळे आणि टच ह्याचा वापर तो हत्यारांसारखा करतो. आता ऑब्झर्वेशन कसं करायचं मी आल्या आल्या तुम्हाला सांगितलं, तुम्हाला ते मी करूनही दाखवलं. आता समजा तुम्ही एखाद्याचा इंटरव्ह्यू घेत असाल किंवा एखाद्या माणसाकडनं काही गोष्टी काढून घेत असाल, तर तो तुमच्याशी बोलतोय ते खरं आहे की खोटं आहे तुम्ही कसं ओळखाल? तर जेव्हा एखादा माणूस खोटं बोलत असतो ना, तेव्हा काहीतरी पुरावे तो मागे ठेवत असतो. जसं की बघा, तो कधी तुमच्याशी बोलताना तुमच्या डोळ्यात डोळे घालून बोलणार नाही. एखादा माणूस खोटं बोलताना अडखळत असतो, कारण तो पुढच्या खोट्याचा विचार करत असतो. एक थाप मारले तर पुढची थाप मी कशी मारू. की एखादा माणूस खोटं बोलताना एकदम फटाफटा फटाफटा फास्ट बोलतो. 90% माणसं खोटं बोलताना तुमच्याशी आय कॉन्टॅक्ट ठेवत नाही. हा त्यातला सर्वात मोठा पहिला पुरावा. तसंच कान, आपण ना नेहमी सगळ्या गोष्टी ऐकत असतो, सगळीकडनं वेगवेगळे आवाज आपल्याला येत असतात, पण आपण ना आपल्या डोक्यात असं कधीच विश्लेषण करत नाही. आता तुम्ही सगळ्या जणी 2 मिनिटं डोळे बंद करा. केतन, अरे उठ, किती वाजले? शाळेत नाही जायचंय का? हो गणवी, तुम्ही गाडी इथे का लावले माझ्या जागेमध्ये? तिकडे तुमच्या जागेमध्ये लावत जा ना. अहो, ही जागा माझीच आहे, पहिल्यापासून इथे लावतो गाडी मी. आणि अतिशय कॉन्सन्ट्रेट करून आजूबाजूच्या वातावरणातले सभोवतालचे सगळे जे काही आवाज आहेत ना, ते अतिशय कॉन्सन्ट्रेट करून ऐका. ओके, आता सांगा काय ऐकलं तुम्ही? ऍक्च्युली एका वेळी खूप सारे आवाज येत होते, म्हणजे ऑलमोस्ट गोंगाटच होता. एवढंच ऐकलंस तू? त्याचं विश्लेषण नाही करू शकलीस? ते खालच्या जोशी काकू आहेत ना, त्या मुलांना ना उठण्यावरनं ओरडत होत्या. ह्याचा अर्थ काय?
त्या जोशी काकूंच्या घरी नक्कीच जागरण होत असणार, उशिरापर्यंत लोक टीव्ही बघत असणार, गप्पा मारत असणार, त्यामुळे मुलांना झोपायला उशीर होत असणार, जेणेकरून ती उशिरा उठत असतील आणि त्यांची मुलं अत्यंत आळशी असतील. मॅडम, गणवीर काका बाईक पार्क करत असताना नेहमीप्रमाणे राईलकर काकांची भांडत होते, ते ऐकू आलं मला. बरोबर. आता ते जे गणवीर काका भांडत होते ते अतिशय अग्रेसिव्हली भांडत होते आणि ते नक्की त्या राईलकर काकांच्या पार्किंग मध्ये मुद्दाम बाईक पार्क करत होते, बरोबर? ह्याचा अर्थ ते गणवीर काका थोडेसे गुंड प्रवृत्तीचे असावेत आणि ते राईलकर काकांना त्रास द्यायला मुद्दाम ही गोष्ट रोज करत असावेत, बरोबर? मी बाजूच्या घरातली कुकरची शिट्टी ऐकली. बरोबर, मी पण ऐकली. त्याचबरोबर एक प्रकारचा वासही आला, उग्र. नक्की त्यांच्या घरात फ्लॉवर किंवा कोबीची भाजी बनत असावी. हे वास कधी लपत नाही, मग तो लाकूड जळण्याचा वास असू दे, पेट्रोलचा वास असू दे. पण मग हे झालं नाक आणि कान या इंद्रियांबद्दल. स्किनचं काय? टच तर फार महत्वाचं आहे. एखाद्या वस्तूला टच केल्यावरती तिच्या तापमानावरनं तुम्हाला कळतं की ती वस्तू किती वेळापूर्वी वापरली गेली आहे. जसं आता एखादी प्लास्टिकची खुर्ची आणि तुम्ही टच केलं आणि ती थोडीशी तुमच्या हाताला वॉर्म लागली तर तुम्हाला लगेच कळेल. थोड्या वेळापूर्वी कोणीतरी या खुर्चीवरनं उठून गेलंय. आता समजा पार्किंग मध्ये एखादी गाडी आहे आणि तुम्हाला माहिती करून घ्यायची गाडी ते कधी पार्क झाली असेल. तुम्ही त्याच्या बॉनेटला टच केलं, ती गाडी एकदम गरम लागली, बॉनेट एकदम गरम लागलं, तर काय थोड्या वेळापूर्वीच ही गाडी इथे येऊन पार्क झाली असेल. बॉनेट तेवढं गरम नसेल, मध्यम गरम असेल, तर काय गाडी पार्क होऊन काहीच वेळ झालाय, पण त्या गाडीचं बॉनेट एकदम हाताला थंड लागत असेल तर त्याचा अर्थ काय, बऱ्याच वेळापूर्वी गाडी इथे येऊन पार्क झाली असावी. करेक्ट? तुम्हाला कळलं की उत्तम डिटेक्टिव्ह होण्यासाठी किंवा तुमचे हे जे ट्रेनिंग आहे, हे ह्या ट्रेनिंगचा उत्तम वापर करण्यासाठी तुमची हत्यारं काय आहे, ती म्हणजे तुमची पंचेंद्रिय, ज्याचा तुम्हाला उत्तम वापर करता आला पाहिजे. ज्या गोष्टी तुम्ही बघताय, ज्या गोष्टी तुम्ही ऐकताय, ज्या गोष्टींचा तुम्हाला वास येतोय किंवा ज्या गोष्टींना तुम्ही टच करताय, त्याचं विश्लेषण करायला तुम्हाला शिकलं पाहिजे. अतिशय तीक्ष्ण ऑब्झर्वेशन तुमचं असलं पाहिजे. आता पुढे तुम्ही हेच करायचंय, जे काही तुम्हाला अनुभव येतील ते तुम्ही माझ्याशी शेअर करायचं. ओके मॅम, एकच मिनिट. शुअर. अजून मला तुम्हाला काही पॉइंटर्स द्यायचे, तुम्ही ते लिहून घ्या. हा मीनाक्षी बोल. अक्का, अण्णा नाही मी. मला ती आठवलं, मला कोणी किडनॅप केलं होतं ते. काय? शाब्बास मीनाक्षी, कोण होता तो? अयो अक्का, तो नाही, ती मी एक्झाम देऊन बाहेर आले ना, तेव्हा त्या आश्रमातल्या मॅडम होत्या, मंजुषा मॅडम होत्या. त्यांनी मला चॉकलेट दिलं आणि गाडीत बसवलं. ते मी खाल्लं आणि त्या कुठेतरी घेऊन गेलं बघा. त्याच होत्या, त्यांनी मला किडनॅप केलं.